श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वसुबारस. त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे आणि याच दिवशी वसुबारस देखील आलेली आहे. यामुळे या वसुबारसचे महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने वाढले गेलेले आहे. तर या दिवाळी सणाची सुरुवात जी आहे तर ती वसुबारस या दिवसापासून सुरू होते. या दिवशी गाय आणि वासराची एकत्रित पूजा ही केली जाते. समुद्र मंथनातून गायीचा जन्म झाला असं म्हटलं जातं आणि ह्या 5 कामधेनू या समुद्र मंथनातून उत्पन्न झाल्या होत्या आणि या कामधेनू मधील नंदा नावाच्या कामधेनूच्या नावाने हा सण साजरा केला जातो. वसुबारस म्हणजे वसु म्हणजे धन आणि त्यासाठी असणारी बारस म्हणजे द्वादशी. या वसुबारसच्या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते. वसुबारसच्या दिवशी आईने जर मुलांसाठी व्रत केले तर मुलांना दीर्घ आयुष्य मिळते आणि मुलांचे आयु आरोग्य देखील सुधारते. म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या मुलांसाठी हे वसुबारसचं व्रत करतात आणि संध्याकाळी गाई वासरांची पूजा करून या दिवशी बाजरीची भाकर आणि गवारीचे शेंगा खाऊन उपवास हा सोडला जातो. हे व्रत फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष देखील करू शकतात. या दिवशी माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन व्हावे यासाठी घरामध्ये असणारी जी गाई वासराची मूर्ती आहे तिचे पूजन केले जाते. वसुबारसच्या दिवशी गाई वासरांची पूजा केली जाते. स्त्रिया त्यांच्या पायावरती पाणी घालून हळद कुंकू अक्षदा अर्पण करून गायीची पूजा करतात. दिव्याने तिला ओवाळतात. दिवशी ज्यांच्या घरी गाई वासरं आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि केळीच्या पानावरती गाईला पुरणाचा पोळी जी आहे तर ती खायला दिली जाते. वसुबारसच्या दिवशी गाई वासरांची पूजा केली जाते, परंतु या दिवशी गायीपासून मिळालेले दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे ग्रहण केले जात नाही. तसेच या वसुबारसच्या दिवशी गहू आणि मूग देखील खाल्ला जात नाही. तुपामध्ये तेलामध्ये बनवलेले पदार्थ देखील या दिवशी सेवन केले जात नाही. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आणि या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत. त्यापैकीच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. ही वस्तू टाकून जर आपण वसुबारसच्या दिवशी अंघोळ केली तर तुम्हाला कोणताही त्रास असू द्या तो त्रास 2 दिवसात संपेल. कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये गो माता की जय हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, जे काम तुम्ही करायला जाता त्यामध्ये काही ना काही अडचणी तुम्हाला निर्माण होतात आणि ते काम तुमचं अधुरं राहतं. तसेच तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचा त्रास होत असेल कारण तुमच्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीचे लोक भरपूर प्रमाणामध्ये राहत असतील. त्यांना आपली प्रगती देखवत नाहीत. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कशा येतील यामध्ये त्यांना म्हणजे ते खूप सारे प्रयत्न आपल्याला अडथळे निर्माण व्हावे यासाठी करत असतात. अशी काही लोक आहेत की जी आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात आणि नंतर मागे जाऊन वाईट बोलतात. तर ही वाईट बोलणारी जे लोक आहेत त्यांचे काही दोष जे आहेत ते सुद्धा आपल्याला लागले जातात. अशा शत्रूंपासून आपली सुटका होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच अशा ठिकाणी आपण जातो की ज्या ठिकाणची जागा आपल्याला माहीत नाही की ती कशी आहे, त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झाला आहे का किंवा काय हे आपल्याला माहीत नसतं. त्या ठिकाणची जी नकारात्मकता असते ती सुद्धा आपल्याबरोबर येत असते आणि घरामध्ये ती नकारात्मकता एकदा प्रवेश केला की आपल्या घरातलं वातावरण बिघडतं आणि आपल्या घरात भांडण तंडा क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडतात. आपल्या घराला दोष लागले जातात. आपल्या घरात अचानक आजारपण येतं, भांडणं होणं, त्याचबरोबर अचानक आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येणे, पैसा घरामध्ये न टिकणे अशा समस्या देखील आपल्या घरामध्ये जाणवायला सुरुवात होते. या वस्तू टाकून जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ केली तर आपलं शरीर हे शुद्ध होतं.
तर पहा, हे स्नान करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल. शक्य असेल तर 8 वाजेपर्यंत हे स्नान तुम्हाला करायचं आहे. सर्वप्रथम उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी सर्वप्रथम काढायचं आहे आणि त्यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे, ती म्हणजे कच्चं दूध. तर हे कच्चं दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये का टाकायचं आहे? पहा, कच्चं दूध हे अमृत समान मानलं जातं आणि हे गाईचं कच्चं दूध आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्याला लागलेले दोष, नकारात्मकता, अडचणी यासारख्या गोष्टी देखील दूर होऊन जातात. तसेच इडापिडा नष्ट होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. यानंतर आपल्याला तुळशीची 2 पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. दिवशी रमा एकादशी आहे आणि रमा एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही, त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहे किंवा तुळशीच्या आसपास पडलेली पानं जे आहेत ते तुम्ही उचलून ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यानंतर पुढची वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, ती म्हणजे गंगाजल. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि वसुबारस किंवा रमा एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. म्हणून जर आपण हा अंघोळीच्या पाण्यातला उपाय जरी केला तरी सुद्धा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिसरा जो मग आहे तर तो तुम्हाला डोक्यावरती घ्यायचा आहे आणि हे स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये ठेवायची नाही. अगदी शुद्ध आचरणाने तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे, देवघरातील देवांची पूजा अर्चा करायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादी गाई असेल, गोशाळा असेल तर तेथे जाऊन तुम्हाला गाई वासराला थोडीशी बाजरी आणि त्यावरती थोडासा गुळ ठेवून ते खाऊ घालायचं आहे. दिवशी गाईला गुळ आणि बाजरी खाऊ घातल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ह्या वस्तू गाईला खाऊ घालू त्यावेळेस 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभले जातात. अशा पद्धतीने हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.